सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी 4 आठवडे तहकूब करण्यात आली आणि त्यानंतर आता राज्य सरकारच्या या भूमिकेवर मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालाय। या सुनावणीला राज्य सरकारचे वकील काही काळ उपस्थित न राहिल्यानं ही सुनावणी स्थगित करावी लागली आणि त्यामुळे राज्य सरकारच्या या हलगर्जीपणामुळे आता मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय, तसा आरोप राज्य सरकारवर केला जातोय। याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी असं म्हटलं की सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहत नाहीत, हे दुर्दैवी असून ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि हे हलगर्जीपणाचे आहे। दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचं हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलेलं असताना राज्य सरकारवर अत्यंत गंभीर टीका होत असताना नेमकी या प्रकरणी कोणाची चूक आहे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे, राज्य सरकार खरोखरच या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार आहे का, याबाबत आज आपण काही राजकीय विश्लेषकांची बातचीत केली आणि त्यानंतर आपण जाणून घेतलंय की राज्य सरकारनं या प्रकरणी मराठा आरक्षणाच्या प्रकरणी विशेषतः योग्य भूमिका घेतली आहे की नाही। या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करत टीका केली आहे। चंद्रकांत पाटील यांनी असं ट्विट केलंय की मराठा समाजाला आरक्षण देऊन आपल्या युवकांचं भविष्य सुरक्षित करणं हे आपल्या राज्यासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे। शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे, MPSC परीक्षा होत नाहीये आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे होते। राज्य सरकार बोलतंय एक आणि करतंय एक, आपल्या भवितव्यावर टांगती तलवार आहे आणि हे पाहून काही तरुण आता टोकाचा निर्णय घेत आहेत। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी घटना घडली त्यावरून एकच विचार डोक्यात येतो की इतका संवेदनशील विषय असूनही राज्य सरकार इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ही टीका करत अशोक चव्हाणांना आता धारेवर धरलंय। आणि या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंनी सुद्धा आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्यानं न्यायालयानं ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर कोर्टानं ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली। मात्र गेले 2 आठवडे या सुनावणीबाबत माहिती असतानाही सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही आणि जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी उदयनराजेंनी दिला। दरम्यान या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा राज्य सरकारवर टीका केली आहे। यावेळी ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया। आज मराठा आरक्षणाची स्थगिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली नाही, उलट मराठा संघटना किंवा सरकार स्थगिती उठवा म्हणण्यासाठी भ्रह सुद्धा काढण्याची हिंमत दाखवू शकली नाही। आता हे लक्षात घेतलं पाहिजे, आज स्थगिती उठवणार असं म्हणणारे सरकार आणि संघटनांनी आता स्टॉप दॅट झालं पाहिजे आणि नोकऱ्यांच्या संदर्भाने, MPSCच्या संदर्भाने किंवा MBBSच्या प्रवेशाच्या संबंधाने आता मराठा आरक्षण बाजूला सारून खुल्या वर्गातील खुल्या गुणवंतावर तसेच इतर जाती धर्माच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचं आता तरी षडयंत्र थांबवावं, दबावाला बळी पडू नये। अशोक चव्हाण, तुम्ही मंत्री आहात आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, आज जर सर्वोच्च न्यायालयात भ्रह सुद्धा स्थगितीसाठी निघू शकला नसेल तर आता आरक्षणाच्या संबंधानं मराठा बाजूला सारून तुम्ही इतर जे प्रवेश असतील, नोकऱ्या असतील त्याच्या अपॉइंटमेंट चालू करा, नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। यासोबत मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी सुद्धा या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आणि विनोद पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊया। आज सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे एक विनंती अर्ज करण्यात आला। न्यायालयाने विनंती केली आहे की तात्काळ घटनापीठ स्थापन करण्यात यावं व त्यासमोरच मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात यावी। यामध्ये अर्जन्सीचं कारण म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स थांबलेले आहेत, जॉईनिंग प्रोसेस थांबलेली आहे। न्यायालयाला आम्ही हे निदर्शनास आणून दिलं की अशाच पद्धतीचा एक अर्ज आम्ही 7 तारखेला केला होता, परंतु हे प्रकरण घटनापीठाकडे न लागता हे प्रकरण पुन्हा 3 न्यायमूर्तींकडे लागलं आणि काल माननीय 3 न्यायमूर्तींनी आपण घटनापीठाकडे प्रयत्न करा असे सांगितले व पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर ठेवण्यात आलेली आहे। याकरिता माननीय सरन्यायाधीशांनी तात्काळ घटनापीठ गठीत करावं व त्या घटनापीठाकडेच मराठा आरक्षणाची सुनावणी घेऊन आलेल्या स्थगिती उठवण्यासाठी सुनावणी घ्यावी अशी विनंती आम्ही आज केली। असा विनंती अर्ज ॲडव्होकेट संदीप देशमुख यांच्या वतीने आज आम्ही सुप्रीम कोर्ट येथे दाखल केलेला आहे।
आणि मला पूर्ण विश्वास आहे लवकरात लवकर घटनापीठ हे गठीत करण्यात येईल व तसंच राज्य सरकारने देखील प्रयत्न करावा अशी आमची विनंती आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आता राज्य सरकारवर विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले असताना यामध्ये राज्य सरकारची नेमकी किती चूक आहे आणि राज्य सरकारचा हलगर्जीपणा खरोखरच मराठा समाजाला आता धक्का देणार का याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याशी बातचीत केली आणि यावेळी हे दोन्ही तज्ज्ञ नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया. हेमंत देसाई याविषयी बोलताना असं म्हणतात की राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये असा आरोप वारंवार भाजपकडून केला जातोय. वास्तविक सरकारी वकिलाच्या गैरहजेरीची जी घटना घडली त्याबाबत एक लक्षात घ्यायला हवं की ती ऑनलाईन सुनावणी होती आणि त्यावेळी त्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. दरम्यान राज्य सरकारच्या मागणीनुसार ही सुनावणी घटनापीठाकडे झाली पाहिजे. पुन्हा जर याच न्यायालयाकडे सुनावणी झाली तर त्याला काहीही अर्थ उरत नाही. भाजपचे नेते आणि खासदार संभाजीराजे मात्र या प्रकरणाचं निव्वळ राजकारण करतायत असं हेमंत देसाई म्हणाले. संभाजीराजे यांना स्वतःचं महाराष्ट्रव्यापी नेतृत्व प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ते हे राजकारण करतायत. भाजप हेतुपूर्वक आणि चुकीची टीका करताय. सरकारला आरक्षण द्यायचंच नसतं तर मग राज्य सरकारनं गेलं वर्षभर जी पावलं टाकली ती टाकलीच नसती. भाजपचं हे राजकारण करण्यामागचं एक कारण आहे एकनाथ खडसे. एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर ओबीसी समाज भाजपकडे संशयाच्या नजरेने पाहत असेल असं हेमंत देसाई म्हणतात. ओबीसी हा एक मुख्य गट आहे जो भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे आणि तो जर अस्वस्थ झाला तर निदान मराठा समाज तरी आपल्यासोबत राहावा यासाठी मराठ्यांची सगळी मतं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आपल्याकडे वळावीत यासाठी भाजपकडून ही आक्रमक भूमिका घेतली जाते असं हेमंत देसाईंनी म्हटलंय. दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे असं म्हणतात की मराठा आरक्षण प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ही सुनावणी होणं किंवा न होणं हे सर्वस्वी सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून असतं. राज्य सरकारला त्यात फारसं काही करता येत नाही. जरी सुनावणी झाली तरीही सर्वोच्च न्यायालय आपली आधीची ऑर्डर बदलेलच असंही काही नसतं. त्यामुळे तडकाफडकी काहीही होत नाही. महाराष्ट्राकडे या प्रकरणी कदाचित घाई करण्यासाठी कारण असेल मात्र ही अशी एकमेव केस नाहीये. यासारख्या अनेक केसेस वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या असतात आणि त्यामुळे न्यायालयामध्ये केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीनं याला किती महत्त्व आहे हे पाहिलं जात नाही तर संपूर्ण देशाच्या दृष्टीनं किती महत्त्व आहे हे लक्षात घेतलं जातं. त्याचप्रमाणे प्राधान्यही दिलं जातं आणि त्यामुळे हे जे घडलंय त्यात काही आश्चर्यकारक नाही असं श्रीहरी अणे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये कधीही एकाच वकिलावर काहीही अवलंबून नसतं. इतरही वकील असतात. काही कारणास्तव वकील हजर नसले तर ती केस पास ओव्हर देखील केली जाते. वकिलाच्या अनुपस्थितीने एकदम सगळं काही डुबतं असं नाहीये. त्याचप्रमाणे वकील नसणं हे काही फारसं संयुक्तिक कारण नाहीये आणि वकील नसेल या एकाच कारणाने जर सुनावणी पुढे ढकलली गेली असेल तर त्यामागची कारणं देऊन ती पुन्हा होणं हे फार सोपं आहे. मात्र नुसते वकील नव्हते म्हणून सुनावणी झाली नाही हे फारच क्वचित वेळेला होतं असं श्रीहरी अणे म्हणतात. एकीकडे आता या दोन्ही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारची यामध्ये थेट चूक नसल्याचं म्हटलं जातंय तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. मराठा समाजाचा निर्णय 2 वर्ष लागला नाही तर आम्ही 2 वर्ष का थांबावं असा सवाल आता ओबीसी समाजानं केलाय. पदभरतीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आता यामुळे आक्रमक झालाय आणि राज्यातील 12% मराठा समाजाच्या जागांसाठी 88% इतरांना वेठीस का धरलं जातं असा सवाल आता ओबीसी महासंघाकडून विचारला जातोय. दरम्यान आता सद्यस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या सुनावणीला 4 आठवड्यांची स्थगिती दिली आणि त्यापुढे पुन्हा एकदा आता खंडपीठाकडे सुनावणी व्हावी अशी जी राज्य सरकारची मागणी आहे त्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय घेतला जातो, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता नेमकं न्यायालयाकडून काय म्हटलं जातं, राज्य सरकारची कशी भूमिका राहते आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी आता कशा पद्धतीनं आता त्यांची प्रतिक्रिया येते हे पाहणं हे येत्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे वातावरण जोरदार तापलेलं आहे आणि हा फक्त विरोधाला विरोध होतोय किंवा हे राजकारण होतंय असं जरी म्हटलं जात असलं तरी निश्चितच महाविकास आघाडीच्या सरकारची यामध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होते आणि सरकार आता याला कशा पद्धतीनं सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा,
आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.